नमस्कार मित्रांनो, मी आरती आणि खाद्य संघटना या माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज मी बनवली आहे झटपट मशरूम बिर्याणी, अगदी साध्या सोप्या पद्धतीने, कमीत कमी साहित्यात। तर चला सुरू करूया। तर इथे मशरूम घेतलेत मी, अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायचेत आधी। कढई ठेवली आहे तापायला, तेल घालूयात। तेल छान तापलं की आपण त्यात खडे मसाले घालूयात। तमालपत्र, कढीपत्ता घालूया, 2 हिरव्या मिरच्या छान परतवून घ्यायचे तेलात। आलं लसूण ठेचून घेतलंय मी, तेही छान परतवून घ्यायचे आपल्याला। 2 कांदे बारीक चिरून घेतलेत मी, ते घालायचे, परतवून घ्यायचे छान तेलात अशा पद्धतीने। टोमॅटो घेतलेत बारीक चिरून, तेही घालूयात। पाव चमचा हळद, काश्मीरी लाल मिर्च, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तिखट घाला, धनेपूड, बिर्याणी मसाला छान मिक्स करायचं आहे, परतवून घ्यायचं आहे छान। आता आपण यात मशरूम घालूयात, हेही छान परतवून घ्यायचे आपल्याला मसाल्यात। अगदी झटपट अशी मशरूम बिर्याणी तयार होते। मीठ घालायचे चवीनुसार, परतवूया छान। थोडंसं पाणी घालायचं आहे, मशरूम शिजायला खूप वेळ लागत नाही, पटकन शिजतो। तर 5 मिनटं झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनटं झाली आहेत आणि मशरूमही छान शिजला आहे, तुम्ही पाहू शकता। भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे, छान मिक्स करूयात। मी ऑलरेडी राईस शिजवून घेतला आहे, तुम्ही तुमचे घरचे तांदूळ देखील वापरू शकता, काहीच हरकत नाही आहे। अशा पद्धतीने भाताने लेयर करायची आपल्याला, कोथिंबीर घालायची वरतून आणि 10 मिनटं झाकण ठेवून आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे लो फ्लेमवर। तर अशी ही आपली झटपट मशरूम बिर्याणी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा, आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। बाय बाय।